हाय, आज आपण छान अशी माहेश्वरी सिल्कची हँड ब्लॉक केलेली म्हणजे हँड ब्लॉक प्रिंट केलेली साडी बघत आहोत. तर हे बघा, ही जी साडी आहे ती छान अशी हँड ब्लॉक केलेली आहे म्हणजे हँड ब्लॉक प्रिंट आहे. हे जे छापे तुम्हाला दिसतंय यावरती जी डिझाईन दिसते ती सगळी हाताने केलेली आहे आणि त्यानंतर ही जी बॉर्डर आहे तर ही बॉर्डर माहेश्वरी बॉर्डर आहे, स्पेशली त्याच्यासाठी ही ओळखली जाते. आणि ही जी साडी आहे ना अशी दिसायला सुंदर, सोफिस्टिकेटेड आणि अशा अगदी छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी, जसं आता लग्नाचे सगळेच प्रोग्राम मध्ये किंवा लग्नाच्या प्रोग्राम मध्ये कधीतरी पूजा असते किंवा हळदीचा कार्यक्रम असतात किंवा वेडिंग गेस्ट म्हणून जर तुम्हाला जायचं असेल तर तेव्हा ही साडी तुम्ही वेअर करू शकता. दिसायला सुंदर आहे. आता आज मी माझा कॉटनचा जो ब्लाउज आहे तो इथे पेअर केलेला आहे. आणि हो, ही जी साडी आहे ती सिल्क बाय कॉटन आहे. जशी आपली माहेश्वरी सिल्कच्या आता सध्या खूप ट्रेंड सुरू आहे, तर तोच कपडा येतो, फक्त याच्यावरती प्रिंट आहे, विविंग नाहीये. ओके, फक्त विविंग कशामध्ये आहे तर याची बॉर्डर बघा, मी जवळून दाखवते. अशी याची बॉर्डर आहे आणि असा याचा पदर आहे. तर सध्या ना हे जे प्रिंट्स जे आहे खूप म्हणजे ट्रेंडिंग आहे या प्रिंट्सच्या साड्या. यामध्ये हा जो आहे तो असा थोडासा बांधणी प्रिंट मध्ये वगैरे येतो, पण यामध्ये जे ट्रेंडिंग हँडब्लॉक प्रिंट्स आहे, जसं मँगो आहे, अजून खूप सारे वेगवेगळे असतात, बागरू प्रिंट असते, संगनेरी असते. तर अशा ज्या वेगवेगळ्या प्रिंट्स आहे ना त्याच्या ज्या साड्या आहेत त्या पण मी मागवलेल्या आहेत. तर आता साडी बघू शकता. याला मी म्हणजे तयार कसं केलं आहे, काय घातलंय ते सांगते. त्यावरती एक छानसं असं मंगळसूत्र घातलेलं आहे आणि हे जे आहे हे माझं खूप जुनं असं नेकलेस आहे. तर ते पेंडंट सेट आहे, तर तो मी असाच ह्याच्यासोबत घातलेला आहे. पण तुम्ही इथे असं एक छोटंसं नेकलेस आणि त्यानंतर हे असं त्या नेकलेसवरचे छोटे छोटे कानातले असं तुम्ही इथे पेअर करू शकता. जर जसं मी सांगितलं की वेडिंग गेस्ट म्हणून तुम्ही जात असाल तर छान नेकलेस आणि मंगळसूत्र छान दिसतं. आणि असंच थोडासा बर्थडे पार्टीला वगैरे जात असेल तर नेकलेस वगैरे घालायची गरज नाही, फक्त असं छानसं लांब मंगळसूत्र. आता हे स्टोनचं वगैरे म्हणता आला तर असे मंगळसूत्र वगैरे पण खूप छान असतं, म्हणजे छान दिसतात. त्याच्यावरती कानातले आहे, खूप छोटे छोटे कानातले, म्हणून मग मी याच्या कानातले नाही घातले. तर ते कानातलं आणि किंवा दुसरे तुमच्या कलेक्शन मध्ये कुठले मॅच होणारे छान कानातले असेल ते घालू शकता आणि असं छानसं मंगळसूत्र घालू शकता. हातात एखादी बांगडी, बस, अजून काहीच पाहिजे नाही. घड्याळ वगैरे घातली तरी चालेल. तर हे त्याच्यावरचं ब्लाउज आहे. तर हे ब्लाउज आहे ना अशा कच्च्या शिलाईनी खालच्या साईडनी शिवलेलं होतं. हे त्याला काढून घेतलं कारण तुम्हाला दाखवायला याचा ब्लाउज कसा आहे. तर हे बघा, याचं असं ब्लाउज आहे. सॉरी, उलट झालं. तर याचं असं ब्लाउज आहे. तर जशी आपल्या साडीवरती जरी आहे त्याच पद्धतीची ही जरी आहे आणि इथे मस्तपैकी थोडंसं प्रिंट दिलेलं आहे. तर हे ब्लाउज जर तुम्ही साडी घ्याल तर याच्यावरती हेच ब्लाउज तुम्ही शिवा. बघा, छान दिसतंय ना. तर आता यातले आपण वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळ्या प्रिंट्स बघूया. तर यातलं सगळ्यात आता व्हायरल असलेलं किंवा आता सगळ्यात ट्रेंडिंग असलेलं जे कलेक्शन आहे ते म्हणजे काय तर ॲब्स्ट्रॅक्ट प्रिंटिंग खूप आता फेमस आहे. तर त्यातलीच मी अशी एक साडी पिक केलेली आहे. तर ही जे ही बघा साडी ही अशी आणि याचा पदर असा आहे जो सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि याची बॉर्डर पण खूप सुंदर आहे. अशी छोटी बॉर्डर आहे आणि रेवा बॉर्डर आहे. अगदी छान माहेश्वरीची जी बॉर्डर असते ती. सगळ्या याच्यामध्ये कलर्स आणि सगळ्या याच्यामध्ये प्रिंट्स हे वेगवेगळे असतात. तर हे बघा, हे स्ट्राइप्स मध्ये आहे, म्हणजे छान अशा लाईन्स आहे आणि मध्ये थोडंसं इथे प्रिंट, फ्लावर प्रिंट वगैरे दिलं आहे. हे सगळे हँड ब्लॉक प्रिंट आहे, हाताने छापलेले असतात. याची ही साडी बनवण्यासाठी खूप प्रोसिजर आहे आणि हे जे कलर्स आहे हे सगळे नॅचरल डाईज आहे. कुठलेच आर्टिफिशियल डाई वापरून साडी बनवली जात नाही. मी पूर्ण उघडणार नाहीये कारण साडी पूर्ण अशीच आहे आणि याचा पदर आहे. याचा ब्लाउज बघून घेऊ आपण. असा हा ब्लाउज आहे. याला छान अशी बॉर्डर दिलेली आहे आणि हा क्रीम कलरचा खूप सुंदर दिसेल साड्या म्हणजे या ब्लाउज सोबत ही साडी पेअर केल्यावर. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया.
त्याच्यानंतरची साडी आहे ही अशी ब्राऊन कलरची साडी आहे. तर ही पण तशीच ब्राऊन कलरची साडी. ह्याच्यामध्ये छान असं कोणता कलर कोणता प्रिंट आहे ही सांगा मला. छान असं पान आहे आणि आंब्यासारखं पान आहे आणि त्याला परत खाली पान आहे. अशी डिझाईन असं प्रिंट केलेलं आहे आणि अशी ही छान बॉर्डर आहे. आणि याचा जो पदर आहे तो बघू आपण आधी. तर याचा पदर असा आहे. हा आहे पदर. ठीक आहे, हा आहे पदर. आणि ही ब्लाउज पीस. ब्लाउज पीस पण सुंदर आहे. याच्यावरती सेम असंच शिवलं की छान दिसेल. या कलेक्शन मधली तुम्हाला कुठली साडी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही YouTube वरून बघत असाल तर. त्यानंतर तिसरी जी आहे ही ग्रीन कलरची ही साडी आहे. मेहंदी ग्रीन कलर आहे याचा आणि याच्यामध्ये पण लाल कलरची छान अशी बॉर्डर मध्ये रेवा बॉर्डर दिलेली आहे जी माहेश्वरीची फेमस बॉर्डर आहे. ओके, आणि याचा पदर किती सुंदर आहे. वाव, हे बघा याचा पदर. अरे बघा पदर किती सुंदर आहे ना, मस्त पदर आहे. मला तर अतिशय आवडलं. आणि हे त्याचं ब्लाउज जसं त्याचं दिलं होतं ना तसंच ब्लाउज आहे याचं पण, थोडंफार वेगळं आहे. तर अशा 3 सुंदर अशा साड्या. तुम्हाला यापैकी कुठली साडी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यामध्ये छान असं जरीचं काम आहे आतमध्ये पदरावरती. या पदरावरती पण आहे आणि आधीचे जे मी 2 साड्या दाखवल्या त्याच्यावरती पण आहे आणि याच्यावरती पण आहे. तुम्ही बघू शकता ते हे जरीचं काम आहे. तर आजच्या या साड्यांपैकी तुम्हाला कुठली साडी आवडली हे कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. आणि जर यूट्यूबवरून बघत असाल तर. आणि या ज्या साडीची प्राइस आहे ती मला विचारण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पण तुम्ही विचारू शकता. तर चला, बाय.